रामनवमी निमित्त संपूर्ण भारतामध्ये राममय वातावरण अतिशय उत्साहाचे व आनंदाने रामनवमी साजरी होणार. बाबा लयच माल दिसते, अयोध्येत लय दिसते बा. आम्हाला सांगा हो, काय आहे अयोध्येत, काय आहे का म्हणलं. विचारता सोया बाबा, लाखो लोक येऊन राहिले म्हणते आज अयोध्येतनी. काय मावलच मावला आहे तिकडे तर. आज एक तर म्हणते रामलल्लाला सूर्य तिलक लावणार आहे म्हणते. आज 12:16 हा कार्यक्रम होणार आहे संपन्न बुधवारी. त्याच्यानंतर पूर्णतः भाविकांसाठी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. 7 रांगा लावण्यात आलेल्या आहे. बाबा 15 लाख भाविकांसाठी प्रसादाची पाकिटे तयार करण्यात आलेली आहे. 20 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे मंदिर. बुधवारी पहाटे 3:30 वाजतापासून आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले राहील. बापाला 100 LED बसवण्यात आलेले आहे. 16 पाहण्यासाठी रामजन्माचा. बापा खतरनाक काम आहे. अरे बाबा काय म्हणते काय. अरे हा रे घरी जाऊ म्हणलं, घरी जाऊ. आता आलो रे ना, इकडे पेपर वाचवायला मस्त निवांत. अरे बाबा म्हणलं उद्या रामनवमी आहे, काही करावं लागते का रे म्हणलं तिकडे. का फक्त समिती तयार केली आमची घरी तुम्ही मस्त आराम करून राहिले. त्याला म्हणलं तिकडे कामं करायला लागते म्हणलं. ते देवदास भाऊ स्वयंपाकात पाहिजे तुम्हाला तिकडे लाईटिंग तोरणं हे ते सरपंच इकडे तुमच्या इकडे. चला लवकर. हो ना, आता येऊनच राहिलो ना मी. इले विचार नाही बा, दैनाचा डबा मी चक्कीत नेऊन ठेवला. आता हे बा लईन आली की चाललाय तो तुम्ही तिकडे. बस तेवढा डबा आणू दे, म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. मग दिवसभर मोकळा आहे मी. तेच म्हणलं लवकर या. फक्त कसं आहे तुम्हाला ते तोरणं पताका लाईटिंग हे ते तुमच्याकडे आहे. बाकी देवदास भाऊ स्वयंपाकात तिकडे ते समोर राहिले त्या दिवसाच्या जयंतीसारखं. हो ना, येऊनच राहिलो ना बा. आता काय आता तुमचं पंचमंडळ झालं, आता आम्हाला ऐकाच लागतं ना, जसं सांगत तसं. हो ना, येऊन राहिलो ना. तेच म्हणलं जाटा जमणार आहे. या लवकर या पटकन. अरे आवाज दे तिकडे. हा ते सरपंच तिकडे दुकान बंद करा मध्ये. झाला आता आज रेंजच पडते आमचा. मग काय तर मग त्या दिवशी बा म्हणलं बा दम नाही म्हणलं बा. हे झालं की ते झालं की ते. चला तिकडे चला तिकडे बोलता येणे. आता सगळे अधिकार त्याला दिले. मग काय आता आम्हाला काय आता त्याचंच पंचमंडळ म्हणल्यावर करायच लागते आम्हाला. मग त्यात काय बिघडलं. मग निरा हिंडाचे बसाचे काम करता का, त्याला काम करत जम कडे. फक्त तेवढा ते दैनाचा डबा पहिले आणून द्या म्हणलं तुम्ही. होणार चाललो ना तिकडे चाललो आता. पेपर वाचणं झाला आता. पण काय मन नाही लागू राहिलं का. जसं वाटतं अयोध्येला चाललं जायचं. नो टेन्शन नो झंझट नाही का. काही नाही म्हणलं अयोध्येला गेलं जमन गेलं का. मला इच्छा होती. चालतं का तू. अजून सांगायला लागत उद्या. आता उद्या रामनवमी आज सांगून राहिले तुम्ही. आता लोक 2-3 दिवस आणि जरा काही ना काही सांगायला लागत होतं. गाडी केली असती, रेल्वेचं तिकीट बुक करावं लागते. किती गर्दी असते माहिती नाही तुम्हाला. काही होत नाही मला आता इतक्या उशिरा. मग आणि सांगत जरा नाही तर आली असती. मग सगळ्या बाया हे ते सगळ्या इच्छा यायची. पण तुम्ही आता बघता सांगता मग म्हणता काय करा. मला वाटतं कंदीर बुडायला पाला टस मारून नाही का. जमलं नाही का. 4-5 बुडे बाडे आपण जर गेलो म्हणजे एरी काही कामाचे नाही ते नाही का. चला बा आता येणं होते पाहुणे येणं होते. बरं पाय तुम्ही मग. हा काय ठीक आहे, मी दैन घेऊन येतो बाद आलोच मी. काही म्हणा तुम्ही, ते कसं लय झालं ना, अति झालं ते. 10 रुपये किलो गहू ज्वारी म्हणजे काय होय एवढं दैन महाग असते करायच्या. मग इतका लाईनचा खर्च आहे का तुम्हाला. मग आता बाकी मुंगशीराम भाऊ होते इतकं होतं का. 3 रुपये किलो. लसले 4 रुपये. हरभरे डाळ असले बा. तर मग आता हे तुम्ही म्हणता की 10 रुपये किलो हरभरे डाळ 15 रुपये किलो. काय म्हणजे रेट होय का काय होय. बाबा तुम्हाला कसं पुरत असेल तर नेत जाय. झिलप्या काही पाडत नका बघूच्या. 10 रुपये किलो दया नाही, हरभरे द्या 15 रुपये. कसं आहे 2 लाख 30 हजार चक्की घेतल्यावर आता माणसानं वसूल तर करायच लागेल काही का. जोडून लावा का पैसे. मग आता लाईनचं बिल हे ते काय थांबतात का ते पुढचे लोक. मग आपलं नगदीमध्ये 10 रुपये किलो असेल तर येत जा, नाही तर का येत जाऊ. परगाल जा कुठे जा, आपली काही नाराजी नाही. जाऊ दे ना शांताराम, जाऊ दे. काय 4 दिवसच ते द्यायची. मग एखाद्याने टाकली चक्की म्हणजे बसन आपटून. मग जाऊ दे तिकडे. आहेच ना लोक कुणकुण करून राहिले. अंदरून कसे जाऊन राहिले लोक. म्हणजे एखाद्याची भडका होईल, एखादा चक्की टाकन मग बसन. मग बसा लागणार आपटून तुम्हाला. जाऊ द्या काय आता खरं आहे बा. आता लाईन काही येते काय सांगा. आता माझ्या दर राहिलं लटकून घरी जा लागते मला. उद्या रामनवमी कामं करावं लागते. तर आता पोट्ट्याने मला आता बोलावले ते पोट्टे. चला म्हणजे जरा तिथं जा लागते. आता मला तिथे लागा लागते कामं कमी. आता पंचमंडळ झालं, नवं युवक लोक आहेत आणि आमच्या कोणी घराला कामं करून दे. आता केलं नाही का त्यांची जयंती चांगली साजरी. मग केली ना. आता रामनवमी चांगली करून राहिले ते. मग काय तुम्ही आता मला झिरपा पडून राहिले. तुमचं काहीच नाही करणं घरनं काहीच नसते. निरा फक्त निरा हालगो मालगो करता तुम्ही, बाकीचं काहीच करत नाही. ते पोट्टे तरी सगळं करून राहिले. मग तुम्हाला असंच पाहिजे कामं करा तुम्ही करायला. करू राहिले म्हणा चांगले करू राहिले. कसं त्याला आपण जबाबदारी सोपवली का नाही तर चांगल्या पद्धतीने करू राहिले ते. पण आता माय काय होतं यावेळेस माय म्हणणं होतं की बा अयोध्येला जायचं. भव्य दिव्य मंदिर बनलं यावर्षी. म्हणलं जाऊन या पाहून या. रामनवमीचा उत्सव आहे. कसं जरा मजा येते बा. पाहा मग चालत असेल चला. मग चालता का तुम्ही. येऊन राहिले असेल चाललं मग आपण संग. मग काढ ना बा टूर. मग काही काढतं तर अर्धे मसनात गेलं ना आमच्या लाकडं राहायच्या. एखादं काहीतरी दाखवू ना जरा. आता एवढं मोठं मंदिर झालं म्हणते. 550 वर्षाची मोठी लोकांना वाट पाहिली आत्ता बनलं ती. तर म्हणलं कसं चाल ना मग आता घे ना आम्हाला संघ. चला ना मग. आता हे पहा आज जर आपण निघालो काही संध्याकाळच्या पायरी तरी आपण उद्या पोहोचतो. काय आहेच किती आता. नागपूरपासून 11.5 किलोमीटर आहे. इथून मूर्तिजापूरला गेलं रेल्वेत बसलं चालले आपले पुढे. तर म्हणलं मग कसं करता आहे का तुम्ही 4 जण तयार आहे का सांगा म्हटलं. म्हणजे 4 जण तुम्ही, मी एक 5वा देणके साहेबाला फोन करतो. संख्याचा पुढा 7 जण चालले जाऊ आपण. आता मा युवायला काही काम आहे का घ्यायचं ते देणकेले. फालतू कसं कलकल कुठे भानगड माणूस आहे ती. हे बा मी काय म्हणतो ते जर येत असेल देणके हो तर मी काही येत नाही म्हणलं. काय हो ते मा युवाई कसं आपल्याला त्या स्वभावच नाही पटला. कुठे गेलं काय 1-1 रुपयासाठी भांडणं करते ती. कंडक्टर संघच कर तर कोणते चहावाल्या संघच कर. ते पाहिजेच नाही आपल्या संघ. आपणच 6 जण जाऊ एक परी.
तसं नाही, ते विषय कसा आहे त्याने काढला होता म्हणजे तुम्ही जसं तर सांगा बा म्हणे. मग कसं आता ये ना, आता तुम्हाला काय त्याचं दुःख आहे? तुम्ही हे पहा, तुम्ही त्याच्याशी काही संबंध ठेवू नका. मी पाहतो ना काय आहे ते, मी हो ना म्हणतात. बाबा तुम्ही जा मग, मी काही येत नाही. ते असं तर आपण येत नाही, नसन तर आपण येतो. तर असं नसते ना, युवाचे संबंध कसे चांगले असले पाहिजे. हे बा तुम्ही काळजी करू नका, मी हो ना. का कधी राहायची काही विषय आहे का सांगा? आता संकेतचा बुडा हे ते घेतलं काय बिघडते का? काय घेतात बा संकेतचा बुडा माहिती आहे ना तुम्हाला, रुपया नाही काढता खिशातला काही. मग काय हे पहा, सगळ्याचा चहा पिणं होऊ देते पण काही रुपयाला खिशातनं काढत नाही. मग कोणती पार्टी असो काही असो, कुठे दिला रुपया दिला त्यानं आजलो. मग कुठे हे बा आपल्या संग घेऊच नका बा. ते त्याचं ऑटोचं भाडं म्हणा, कोणतं काही म्हणा, तिथं राहा लागते, खा लागते. तर मग काय काय ते का आपल्या तोंडाकडे पाहिजे का? पैसे अजिबात काढत नाही ते. म्हणून म्हणलं हे बा त्याला घेऊच नका. तर हे त्याचाच माणूस होय ना, काही नाही रुपया नाही काढला ना काही चहासाठी. पण आता काय बोलता नाही. नाही नाही तसं काही नाही, काढते ना आपापलं करणं ना, खर्च कराच लागते ना. नाही नाही ते कसं आहे बा, मी आधीच सांगतो त्याला, जर घेत असाल तर तुम्ही काय करा, त्याला आधीच सांगून द्या कळक कळक आपापला खर्च आपापल्याला करा लागत. ऑटोत बसायचं असेल तर आपापले 20 रुपये अलग काढून ठेवा. कुठं आपल्या कुठं खायचं असेल तर आपापले पैसे तुम्ही तयार ठेवा. कोणी कोणाचे देणार नाही, कोणी कोणाचे घेणार नाही. TTMM तू तेरा देख मै मेरा देख असं करा लागत. सांगू ना मग, सूचना देऊन आपण आल्याबरोबर त्याला की बा असं असं करावं लागते. आपापले पैसे द्यायचे, आपापलं चालायचं. म्हणजे विषय नाही, भानगडीचं काम नाही, कोणाचं मन नाराज होत नाही. नाही तर मास खिशातले चालले पुढचा रुपया काढून नाही राहिला, मग कसं माणसाचं मन काही बरोबर राहत नाही. त्याचं काही टेन्शन नाही, मी सांगतो त्याला. चला मग आता काही वांधा नाही. मग काही निघता कसं करता म्हणलं मग आता? तर मला पोट्टेला कसं टच मार लागेल की बा मी चाललो म्हणून. नाही तर ते कसे म्हणे तुम्ही काही कुठे जाऊ नका. मग त्याला कसं तुम्ही जर म्हटलं की शांतारामला घेऊन बा आम्ही जातो, तर मग कसं बरं राहते. नाही तर ते काय म्हणे की बा आम्हाला करू लागा रामनवमीचं. तर म्हणलं आता मग आपलं अयोध्याचं कसं तर तुम्हाला जावं लागेल, मग माय कॅन्सल होईल. बरोबर आलं लक्षात. आता काय तर नाही का, म्हणजे इथं जास्त कामं करायला लागते बा, रेना पडते. म्हणून चला बा आता नाही घ्यावं तर आपल्याला काही सुचणार नाही. नाही का, हे पाहिजे जरा चलाक माणूस आहे नाही का. कुठे एखादा फटका बसत आपल्याला पाकिट मारले गेले कुठं, तर जाऊ दे घ्या लागेल. मग बरं असं करा, तुम्ही काही काळजी करू नका शांताराम भाऊ. आम्ही भेटतो त्या पोट्याला सांगतो की बा शांताराम भाऊ आम्हाला संघ येणार आहे, आम्हाला काही समजत नाही बाबा. काही वादा नाही, तुम्ही आणि आपण समजा 7 जण आपण मग तयार आता. किती वाजता निघा सांगा मग. जाऊ ना मग संध्याकाळच्या रात्रीच्या रेल्वेने जाऊ आपण. मी बाळभाऊला फोन करतो, तिकीट बुक करा म्हणतो. 5-6 वाजेपर्यंत आपण मग मूर्तिजापूरला पोहोचून जाऊ. समजा 3चा टाइम आहे एसटीचा, म्हणजे तिकीटे पडत नाही मूर्तिजापूरला. एसटीने चालले जाऊ, फक्त मलाच पडते. चालते मग चालते. इथून एसटीने जाऊ आपण मूर्तिजापूरला. कसं म्हणजे तिकीटचं काम नाही आम्हाला, तू पाहिजे तू. आणि बाकी तिथून मग समजा तिकीट बुक करायला आणि तिथून मग चालले आपण रातोरात समजा नाही का. करून टाक मग, कर त्याला फोन. आणि मला किती पैसे द्यावं लागते काय द्यावं लागते ते आता जमा करून घे. मग ते कसं पहिले तुम्ही पोट्ट्याला भेटा, नाही तर मग ते म्हणायचे बा नाही तर मग माझी तिकीट वाया जायची ना. पहिले त्याला भेटून घ्या, शांताराम भाऊ आम्ही चाललो म्हणा. बस झालं, मग कसं मी बात करतो 10 मिनिटात. सांगतो आम्ही ते, त्याची काळजी नको करू, आम्ही जाऊन सांगतो. तू फक्त त्या देंडकेले फोन लाव आणि त्या संकेतच्या बुड्याला फोन लाव. त्याला म्हणा तयार राहा म्हणा, त्याला म्हणा तिथंच मूर्तिजापूर येऊन जा म्हणा. तसं करतो मग मी. यायला फोन लावून देतो, तोपर्यंत या ना मग तुम्ही भेटून. मी बसतो चक्कीत तोपर्यंत. तुम्ही या पोट्ट्याला सांगून या मग तेवढा, मी इकडे फोन लावतो देंडकेले आपल्याला त्या यायले संकेतच्या बुड्याले. बरं मग आम्ही येतो त्या पोट्ट्याला भेटून. तोपर्यंत तू पाहिजे म्हणलं चक्की जा, पाहिजे कुत्रे गित्रे बा फालतू कसं, नाही तर मग लावून घेतो. जमते वाटते आपलं नाही का. नाही तुम्ही काय काळजी नका करू, मी बसतो नाही तर या तुम्ही 10 मिनिटात या. हा बोला शांताराम भाऊ, काय म्हणत होते? काही नाही, बस सहज फोन लावला. म्हणलं उद्या अयोध्येला चाललो होतो आम्ही. तर म्हणलं कसं येता का आज? मग आहे का तुमची इच्छा आहे का म्हणलं? तुम्ही मागं म्हणेन मला जाऊ बा आपण मग आता रामनवमीले असं तसं, मग कसं करता म्हणलं? चला ना बा, मी तर सोबतीच पाहू राहिलो होतो. पण मला काय आता एकटं कसं काय करा विचाराच पडलो तुम्ही. मग कसं करता मग? मी येऊ का इकून? मग या ना तुम्ही मूर्तिजापूरला तिकून, मी येतो इकून. हो येऊन राहिलो आम्ही 4-5 जण आहे. तुमची युवाई बुवा आहे अजून कधी लाभजी, मी समजा संकेतचे बाबा त्याला सांगितलं. माझी युवाई कायला काय मी काय म्हणतो, तुम्ही त्याला काय सांगितलं हो? युवाई बुवाले ते माहित नाही, नसाऱ्या माणूस राहायच्या. 4 आणायला पाहायला कुठं बसले आपले ते. त्याला काय घेता तुम्ही? ते राहू द्या. नाही ना, ते कसं कोणाला नाही म्हणता येत नसते ना. त्याने कसं ते म्हणे बा आपण येतो म्हणे. मी त्याला म्हणलं बा युवाई बुवा आहे तुमचे. ते म्हणे असे ना म्हणे आपल्याला भेवाय का म्हणे द्यायचं, येऊ द्या ना म्हणते त्याला बी. काय म्हणे का? मी आता म्हणलं मानावानं काय बोटं मोडलं असेल त्यानं, कायला जीवन राहिला हे काय गरज आहे बा. बरं ठीक आहे, मग आजच निघा लागेल आपल्याला संध्याकाळच्या बाहेर. रेल्वेनं तिकीट बुक केल्या का? नाही करून राहिलो मी. आता बाळभाऊला फोन करतो, त्याला म्हणतो ते रेल्वेचे तिकीट बुक करून ठेवा. मग ते कसं टेन्शनचं काम नाही राहत. तुमची करू का मग बुक? मग हो करून टाका. बरं ठीक आहे, मग संध्याकाळी 6:30-7 वाजता आहे म्हणते. तिथून मग चालले जाऊ पुन्हा. हो ठीक आहे, मग मूर्तिजापूरला पोहोचा तुम्ही. आले की फोन करा. बरोबर. एखादी मग बॅग घ्या लागेल नाही का, मुक्कामी का कसं करता? कामाचं घ्या, जास्त वजन काय घेता तिथं. फालतू थैला गेल्या तपासतात बरं. फालतूचं काही घेऊ नका देत नाही. चमचे सराटे येते. कामाचं घ्या. एक ड्रेस घ्या आपलं, पाण्याची बॉटल एखादी. बस नाही तर बसले आपले चिवळान लाडून हे ते बसले आपले. पैसे घ्या सांगा फक्त शिल्लक. बरोबर ठीक आहे मग. हो ठीक आहे, ठेवतो मग. हो घेतो. नाही अजिबात नाही. बिलकुल शांताराम भाऊले तुम्ही नेऊन राहिले, मग आम्ही काय करू इकडे? नाही अजिबात नाही म्हणलं, त्याला न्यायचं नाही ते. तुम्ही जा 3-4 जण 5 जण कोण द्यायचं ते. हो जा तुम्ही ते. नाही ना, तसं त्याला नेतच नव्हतो आम्ही. पण कसं अडचण आली ना म्हणून नाही द्यायले. नाही तर आम्ही काय नेतो त्याला इकडे आता काम सोडून. कामा काही नाही अजिबात द्यायचं नाही म्हणलं त्याला. बघ ते काय चुकाटा बरोबर राहिले, ते छाटबार नाही द्यायचं. तुम्ही ऐकतही ना बा. अरे मी काय म्हणतो, आम्ही नेतही नव्हतो त्याला. आता कसं आहे विषय, देणकी नाही का साहेब आपले मारुतरावचे सासरे बाबा ते येऊन राहिले. हो फालतू कसं इकून मारती बाबा येऊन राहिले, ते येऊन राहिले. फालतू झमकायची तर बसा लागत. म्हणून कसं शांताराम बसल्या की कसं टेन्शन येत नाही. मग दोघांना समोर नेते म्हणून होय त्याला नेणं.
पण कार्यक्रम मोठा आहे इकडे, तुम्ही फालतू मग कसं इकडे अडचण येते ना माणसं कमी असली की. नंतर जा ना मला द्यायले. एक पण तुम्ही जा बा. शेवटी तुमची इच्छा. आता कसं ते म्हणे बा विचारून या, नाही तर मी येतही नाही म्हणे. हो पण मला विचारतो तुमची इच्छा पण नाही तर नाही, मग त्याला सांगून देतो मग तुम्ही राहू द्या म्हणतो, आम्ही जातो. मग तर जमकतेच माबुड्याची पण मासासऱ्याची नाही का, मग 100%. हे बा मी काय म्हणतो सरपंच साहेब, हे बा जाऊ द्या ना त्याले. इच्छा असल्यावर काय माणसानं अडवलं पाहिजे. आपण हाव ना, एवढी मोठी टीम आहे ना आपली. नाही ना, इकडे हे पा माणसाची गाठ नाही रे. तू कसं एक एक माणूस कमी नको रोशानं. राहू दे तू, हे पा त्याला नाही म्हणा. नाही माहित ना काय मी खायचं. मा बुडा मी मा सासरा दोघे संघ आहेत ना ते. मग काय नसतं आपण होऊन जायची. शांताराम भाऊ असल्यावर काही लोड येत नाही. जाऊ दे त्याला. जा म्हणा, जा म्हणा. जा तुमच्या संघ. किती वाजता चालले? आता आमचं कसं 5-6 वाजता जायचं विचार होता. तिकीट बुक करायचं होतं म्हणून जळलं होतं का, मग करावं का नाही करावं. मग कसं करू, जाऊ का मग, निघू का मग शांतारामले? जाऊ द्या आता, काय दर्शनाला चालले काय शेवटी. हो जाऊ द्या, जाऊ द्या. हो त्याला म्हणा आणजा म्हणा प्रसाद गिरसाद आमच्यासाठी. हो जा जा. ध्यान धरे जो कोई तातम भक्त और नहीं होई। ध्यान धरे शिव जी मन माही ब्रह्मा इंद्र पार नहीं पाई। जय 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 रघुनाथ कृपाला सदा करो संतन प्रतिपाला। या पापूर आता शांताराम भाऊ मस्त आता गेले असं आता काय रेल्वेत बसले काय सांगा आता संध्याकाळची. आम्हाला दिलं राहिले तुम्ही अटकून, आता आम्ही गेलो नसतो. जा ना तुम्ही, पण सध्या आपल्या गावातला होऊ द्या, नंतर मग स्पेशल काढा ना तुम्ही ट्रिप. बाया घ्या सगळे जा ना. पण आता कसं आहे, जाऊ द्या शांताराम भाऊ गेले जाऊ द्या आता. बरं मी काय म्हणलं, पोहोचले असतील नाही ते आता कुठं कसं समजा. अजून खायला आता बसली असं आज संध्याकाळचे रातभरात बिलकुल. उद्या सकाळी तिथं 8-9 वाजता पोहोचते ते दिले. फोन लावून पाहा अजून ते देणके साहेब हे बी येणार आहे म्हणते. पाबर विचारून त्याला काय पोहोचले कुठं काय काय. बोला हो सरपंच साहेब, काय म्हणते? झाली वाटते थंडी करायची. बोला बोला. काय बोलता रे इंका आता लाइटिंग फायटिंग लावली बा. म्हणलं तुमची आठवण आली, म्हणलं कुठरो काय काय विचारा. पोहोचले का म्हणलं, रेल्वे स्टेशनवर गेले का नाही? पण आलो नाही, आता झालं म्हणलं. वाट पाहू राहिलो. देणके साहेबाला फोन केले, बस स्टँडवर उतरले ते, येऊन राहिले. तर आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर. अर्धा पाऊण तास टाईम आहे आता. बस इथून बसलं की बस ओके. अयोध्येला उद्या सगळे हजर. हो हो, फक्त पायजा म्हणलं ते काय. हो देणके साहेबांनी मारतीचा बुडा जरा काय बातच झमकते पडते यायची. हो जरासं बरोबर हिशोबाने घ्या द्यायले. म्हणून तर जाणं होय म्हणले, नाही तर मी काल जात होतो. मग काय त्या दोघा झमकाची म्हणलं फालतू कसं, मी मदत पाहिजे. आणि एक तर यायला माहिती नाही काही. बरं काही काळजी करू नका तुम्ही, मी सांभाळता येईल बरोबर, काही विषय नाही. आता फोन आलता याचा, येईल त्याला 10-15 मिनिटात. बरोबर ठीक आहे. इकडे काही वांधा नाही. आता मस्त सजावट झाली मंदिराची. बस आता उद्या कसं सगळ्या गावात स्वच्छता मोहीम, पूर्ण गावातनी रॅली बिलकुल ओके. आणि जेवण खावणं बिलकुल टेन्शन. बरं घ्या मग करू ना. हो ठीक आहे मग ठेवतो आता. आम्ही येतो दर्शन करून. हो म्हणजे एक आपल्याला माहिती झालं, आम्ही 4-5 जण आले. मग पुढे मग आपल्याला एखादा मन जाता येते, एखादी लक्झरी करू. हो ठीक आहे, येतो मी पाहून बरोबर. हो या ना तुम्ही पाहून या पहिले, मग आम्ही जाईन. हो ठीक आहे या. आता बा प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्या ना, आमच्यासाठी काही आशीर्वाद मागा. या मग ठीक आहे. कृपया ध्यान दीजिए 12,621 तमिलनाडु एक्सप्रेस नागपुर भोपाल के रास्ते चेन्नई सेंट्रल से आने वाली प्लेटफॉर्म नंबर 4 पर आ रही है। हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं। म्हणलं कंदिला भजी आला म्हणलं ते आपला युवाई. हो रे जे आम्ही आला नाही, वैकू येऊन राहिला बा. आम्ही कपडे अलग दिसू राहिले नाही, म्हणजे असे म्हणजे लग्नातले दिसू राहिले. काय तर काही चाल करते ते पाबर. आता ते काय कपडे घालायचे काय, कुठं लग्नाला चालला काही चालला आपला. अयोध्येला चाललो ना आपण. आता पाबरती एक तर हात त्याचा याच्यातच गुतला लुंगी पकडण्यात. काय कुठची ड्रेस आणते काय सांगा बा. ते आपल्या स्वयंवराच्या वेळेस घातला होता त्यानं. मग काय ते सुनील शेट्टी नाही का, त्या लग्नात होतं तिथं, तसा पाहून घेतलेला आहे त्यानं. ते आपण काय शोभलं तर पाहिजे रे काही आपलं काय. अरे आले का देणके साहेब, आले का म्हणलं? हो ना तुम्हालाच पाहून राहिलो तुम्ही. आता तुम्ही फोन केला इथं म्हणे आलो बा. आता तर आले का सगळे, आले का आपले? आले ना सगळे आले. आता 7 जण आपण समजा. टाईम आहे म्हणते अजून अर्धा घंटा येते म्हणते. पाहू ना वाट पाहू ना. मग अर्ध्या घंट्यात काय इथंच थांबा लागते. मग कसं जागा नाही सापडत. इथंच थांबू आपण. हो इथं बिलकुल दाट्यात नाही. बस आली की बस बसले सोय. आता आमची युवाई पहा म्हणलं. पाहिलं का आमच्या युवाईकडे, पाहिलं का म्हणलं काय पोझिशन आहे पाहिलं त्याची. आपले हे का माटी बाबा ना. हो बाबा ठेवायचं का, पाहा लागते बाबा कपडे बाबा, लाल शर्ट काय मावलं ठेवायचं. मग कुठे गावाला जातो म्हटलं की काय वैकून येते. कपड्याचा विषय नाही ना. हो कपडे कोणी काढून देणार आहे का अंगावरचे. पण ते पहा ना तुम्ही, ते आमचं युवाई
हो ते एवढा मोठा गाठला सोन्याचा, ते गळ्यात घातला, काही सुद्धा लागते का ते? हा काय 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 म्हणजे त्या अयोध्येला का आपण काय सोनं दाखवायला चाललो का? चालले आपले काही गाठल्या तर नकली आहे का ओरिजिनल आहे काय सांगा, पण ओरिजिनलच आहे ते. काहून की लग्नाच्या वक्ती केलं ना त्यानं. आपण हे घ्यायचं आहे का? कोण उडवला म्हणजे मग बसली टेंबलत. जाऊ द्या ना, जाईन त्याचा जाईन. तुम्हाला काय करावं लागते त्याला? आता शो काय घालायचा घातला असं त्यानं, काय करावं लागते? काही शोक नाही ना, ते दाखवायचं धंदे आहे फक्त. मग मला दाखवायसाठी की पाहा आम्ही काही कमजोर नाही म्हणून. आता आपल्याला का माहीत नाही का कोण कसं आहे आणि काय कसं आहे, तर आम्ही का कमजोर आहो? हा तेच म्हणलं ना. काय करायच्या मग आपण हे बा गोष्टी सांगू राहिले मातीचे बाबा, पण काही हे बा कब्बड चहा पाडला नाही. हो काय करा, निरा गोष्टी फक्त. तेव्हा चहा आहे नाही का? चहा काढते. हा, तेच तर काळजी वाटून राहिलं. आता पोरगी याच्या घरात देऊन राहिलो मी, पण काय आहे बा इतके म्हणलं कंजूस दिसतात मला वाटतं किलोभर साखरेची महिना निघते यायचा. आमचा बा 3-3, 4-4 किलो साखर जाते. कोणी आला गेला चहा हे ते म्हणजे असं जाऊ देत नाही आम्ही. हो काय करता, जाऊ द्या तिकडे, काय करायला. चला पिऊ ना मग चहा घे. अरे चला म्हणलं चहा घे पिऊ. काय निरा कोळल्या गोष्टी करता राहायच्या. चला हो युवाय बुवा. बाबा चहा पाचते का म्हणा? नाही राहू द्या आता काय हो, फालतू उशीर होईल ना. काय बा पैसेच नका काळजी करू, मी देऊ राहिलो ना. तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले? पैसेच नका घाबरू, मी देतो पैसे. चला आता यानंच पाहिले का पैसे? आता मी काय देत नव्हतं? अरे बा मी देतो ना म्हणलं पैसे. आमच्या गावचे लोक आहे, मी देतो. तुम्ही काय काळजी करून राहिले? तुम्हाला काय वाटलं आमच्याकडे पैसेच नाही का? नाही तसं तुम्हाला काय बोललो मी, त्याला बोललो ना. त्याला म्हटलं बा की बा चला असं सहज म्हणलं. म्या काय तुम्हाला पैशाच म्हणलं काही? पण त्याचा अर्थ तेच होऊन राहिला ना की बा चला मी देतो पैसे. का आमच्याकडे पैसेच नाही जसे काय? काही राजा आपलं तुम्ही का नाही कुठे आपले मोठेपणाच करता बा. त्याचा नाही या दोघांची जर समजा आपण बरोबर लावली हिशोबानं, तर बस इकून नाश्ता फुकट भेटते तिकून भेटते नाही का? अरे नाही ना हे बा राहू दे देणके साहेब, फालतू काय खर्च करता आहे ना, मारते बाबा आहेत ना पैसे. राहू दे तुमच्याकडे नसेल राहू दे. म्हणजे आता का महापाशी काय तेवढे नाही करायच्या? तुम्ही कधी शांताराम हो म्हणजे पुढच्या असंच समजता. अरे 10-15 हजार रुपये आहेत म्हणलं महापाशी. तुमचे 5 जणांचे नाही तेवढे एकट्याचे आहे माझ्याजवळ. बा असा मोठेपणा करते आता काय? अरे हो ना बा, आहे ना तुमच्यापाशी, करोडपती आहे तुम्ही. आम्ही भिकारी हो काय बोलता तर राजा? राहू द्या म्हणलं. हे बा मीच चहा पाचतो, नाश्ताही खाऊ घालतो, तुमच्या जोडले पैसे. तर अरे मी म्हणून राहिलो हो, पहिले म्या नाव काढलं ना नाश्त्याचं चहाचं. मी खाऊ घालतो. आता आमच्या गावचे लोक आहे ना, मी खाऊ घालू राहिलो ना. मग तुम्हाला काय चाललं? त्याच्या मावीच होती वाटते. अरे राहू द्या नाही बा देणके साहेब, असं करा तुम्ही, काय करा भांडणं काही करू नका. हो इकून तुम्ही नाश्ता चहा जितके घेऊ आपण तितके तुम्ही करा, आणि तिकून यायचं तितके करतील ना. हो काही टेन्शन भांडणं काही करू नका. मग तेच म्हणलं ना, काय फालतू राजा कोणत्या गोष्टीचं चिल्लर गोष्टीसाठी भांडणार आहे ते माणूस. जाऊ द्या चला चहा घेऊ फालतू. चला त्या म्हणलं मुकाडून बसा ना, आउट आहे ते. मग काय बसले आपल्या, जाऊ द्या करू दे इकून द्या रे, तिकून तुम्ही करता, तिकून कमी येते खर्च. हो बरोबर, ठीक आहे. श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय 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 जय श्रीराम. राम राम हो राधेशंभू. काय रे कुकडे हो तुम्ही? इकडे आले का म्हणलं? तेच तर म्हणलं बा राधेशंभू सारखी दिसते. राधेशंभू जा ना. तेच म्हणलं दुरून दिसले तुम्ही मला. आता आपण इथं शूटिंगसाठी आलेला झिभाविस्तारचं. आपलं कसं वार्ताहर लोक तुम्हाला माहिती आहे, जिथं माल तिथं हजर म्हणून आलेला इथं. यातच लावते काय? हो ना ती गोष्ट माहिती आहे, पण म्हणलं आम्ही आता कसं काय करावं मला काही समजून नाही राहिलं आम्हाला. आता आम्ही आता यातून इथं आलो रेल्वे स्टेशनहून. अयोध्या धाम नावाचं ते रेल्वे स्टेशन आहे की नाही, तिथून इथं आलो. आता काय करावं? आता तुम्ही बरोबर पॉईंटवर आले. हे कसं आहे, आपलं भारतरत्न लता मंगेशकर चौक आहे, आणि हे जे विना आहे की नाही, हे विना इथून आपला या चौफुलीहून आपल्याला बरेचसे ठिकाणं कव्हर करता येते, जे पाहण्याजोगे आहेत ते मस्त. 15 ठिकाणं आहेत टॉपचे, तर तुम्ही तिथं जा. तसं म्हणजे 15 टॉप ठिकाणं आहेत अयोध्यात नाही पाहण्यासारखे. हे काय म्हणलं, हे विना दिसू राहिली एवढी मोठी काय आहे बाबा? हे विना का? हे तर काहीच नाही हो. याच्यापेक्षा तुम्ही जसे पाच जासाल ना, बिलकुल असे माहोल बिलकुल अयोध्या काय म्हणते, मग रामनगरी आहे. आता हे जे विना आहे की नाही, हे आहे समजा 40 फूट लांबीची आणि 14 टन वजन आहे हिचं. हो तर अशी हे विना बनवलेली आहे इथं मस्त. असे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं बनवलेलं आहे. तर आता सूर्यस्तंभ आहे, अजून बरंच आहे. तर आता तुम्ही काय करा, याटो पकडा आणि एक ठिकाण जा तुम्ही पाहाल. हो पण काही नाव तर सांग त्याची, म्हणजे याटोवाला सांगतात ये, नाही तर याटोवाला दिना दडपून आम्हाला. हां बरोबर सांग कोणकोणते ठिकाण आहे समजा चांगले. सांगासारखं तर लयच आहे इथं, पण आता मोजकं सांगतो तुम्हाला. तर तुम्ही काय करा, रामकी पॅडी शरयू नदी तिथं जा. त्यानंतर हनुमानगडीवरचं जे आपलं बजरंगबलीचं जे मंदिर आहे का नाही, त्याला जबरदस्त आहे, तिथं दर्शन घ्या. त्यानंतर तुम्ही जा नागेश्वरनाथ मंदिर तिथं दर्शन झाल्यानंतर आपलं जे जन्मभूमी आहे प्रभूची, तर ते पाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला रायन आता समजा घाट, लक्ष्मण घाट आहे, त्यानंतर नवा घाट आहे आणि शरयू नदीचा घाट आहे. तिथं तुम्ही लेझरचा शो जे आहे रात्री पहा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट अजून तुम्ही पहा, कनकेश्वर मंदिर आहे, लालसाहेब मंदिर आहे, कनक भवन आहे, दशरथ महल आहे. असे 50 घाट आहे आतापर्यंत, म्हणजे 50 घाट आहे. तर त्यापैकी तुम्हाला तिथे जा, दर्शन करा, आंघोळी करा, सगळं पद्धतशीर बिलकुल कार्यक्रम करा तुम्ही. दिवसभरात नाही, सकाळी आता तुम्ही लवकर आले, आता 9 वाजतापासून तर रात्री तुम्ही 10 वाजेपर्यंत बिलकुल सगळं पाहून घेऊन घरी निघू शकता. बरं झालं, म्हणजे पुऱ्या दिवसात आपलं सगळं पाहणं होऊन जाते. बरं मग राजकीची व्यवस्था काय आहे का, जर समजा उशीर झाला तर?
व्यवस्था अरे बाबा काय पाला तिथं मग काय 15 लाख लोकांची जेवायची व्यवस्था इथं प्रसाद पाकिट तयार आहेत मग काय इथं काहीच कमी नाही कोणत्याच गोष्टी कमी नाही प्रभू श्रीरामाचं हे ठिकाण आहे म्हटलं इथं काय कोणत्या गोष्टीची कमी आहे काय म्हणते आले किती रुपये करोड खर्च रुपये करून एवढी मोठी अयोध्या नगरी बनलेली आहे आता जागजागी स्वच्छता गृह जागजागी राहायची व्यवस्था फुकट फ्री कुठं कुठं आपले त्याने ते उभारलेले आहेत तंबू तिथं जाऊन झोपा नाही तर तुम्हाला जर नसन राहत तर बिलकुल हॉटेल लागेल तेवढे ठिकठिकाणी धर्मशाळा आहेत आश्रम आहेत तिथं राहा 200-400 रुपये खर्च येईल याच्यापेक्षा काहीच नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जर लय स्टँडर्ड पाहिजे तर 500-1000 पर्यंत हॉटेल आहे स्टे होमची व्यवस्था इथं घरोघरी बिलकुल म्हणजे आपलं घर समजून आपले म्हणजे प्रवासी जे आहे आपले नातेवाईक समजतात लोक भाऊ या मध्ये इकडे 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 झाला तर या सगळे घुमून घेऊ आपण नाही का चला या इकडे इकडे या म्हणलं मंतृप्त झालं म्हणलं बाकी राजा कायले म्हणते बा अयोध्या बापा बापा पाहिलं बा अयोध्या मग काय तर राजा एक असं म्हणजे खाम आणि त्याच्या नक्षीन त्याचं काय बापा कितीकच खर्च आहे काय करवा खरोखर अयोध्या नगरीच बनली बा आता तर चला आता धर्मशाळेत द्या म्हणलं पोहोचून आम्हाला बस आता आज मुक्कामच ठोका लागते कोण की आता काही जाणं होत नाही आता कटाय आला आम्हाला मस्त कसं मन रमला होता आमची इथं चला आता एखाद्या धर्मशाळेत घ्या चला जाऊ दे ऑटो बोल रे देवदास बोल झाला का हो शांताराम भाऊ दर्शन झालं आपलं श्रीराम प्रभूचं नेमकं झालं आता धर्मशाळेमध्ये सर्व दर्शन घेतले बस आता म्हणलं आता इथं मुक्काम ठोका उद्या निघा बरोबर ठीक आहे या मग उद्या हो काही हरकत नाही झालं बा आमचं स्वप्न पूर्ण अयोध्याधाम झालं चला या म्हटलं तुम्ही पण आता श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी आशीर्वाद घ्यायसाठी नक्की जरूर या चला आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटू नवीन विषय घेऊन